गुड मॉर्निंग सगळ्यांना. सारिका कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आम्ही लय खुश आहे, कारण ज्या दिवसाची आम्ही खूप दिवसापासून वाट बघत असतोय, म्हणजे आता बाजरी काढून आल्यापासून आम्ही गावाकडे नाही गेलो. तर आज आम्ही फायनली गावाकडे जाणार आहे, त्यामुळे आम्ही लय खुश आहे. आज सकाळी लवकरच जाणार होतो, पण जरा वेळ झाला, पण जाणार आहे त्यामुळे जरा लय भारी वाटायला आहे. तर आज आम्ही लय खुश आहे, गावाला चाललोय म्हणून. आणि मम्मी पण सारखी म्हणत होती ये तिथे गावाला या, तिघ जणी तुम्ही एक याच आमच्याकडे राहायला 2-3 दिवस फक्त. परत मम्मीच्या इथं पण सविता ही आली, तिथं पण ती पण म्हणती ये तिथे लवकर, ही सगळीच म्हणते ती. आणि तिथली पण उंबरगाव मधलं झालं ती, बाहेरचं काही आज म्हणते ती. पण आमचे सासरचे पण लय मी मिस करते आत्याला, ही जावसने दिरासने पोरासने. आणि लय भारी वाटायला लागलंय जायला लागली म्हणून. खरं तर लयच भारी वाटते ही जायचं म्हटलं गावाला, सगळ्यांना भेटणार, ही करणार आत्याला, ही असं वाटायला लागलंय कधी भेटते. आणि महदात गेल्या आत्याकडे गेल्या म्हणजे दुसरी पण आहे आणि पप्पा आहे ती, त्यांना पण भेटायचं आहे. म्हणजे आई उडीसाला लय दिवस होती ना, ती पण आहे. मग आता घरी गेल्यावर रुटीन चालू असणार त्यांचं, घरात स्वयंपाक हे करायचं. आधी नव्हतं ना, पप्पा 2-3 महिना आधी आलतं, पण काय करत नव्हतं. म्हणजे वरलीकडे आमच्याकडे जेवायला, ही जावकडे जात होतं. आणि आता भारी असणार आहे, त्यामुळं भारी वाटतंय. आता त्या पण आईकडे जाणार आहे म्हणल्यावर सगळीकडचं नुसतं आयतं खाऊन यायचं आता. सगळ्यालाच भेटणार आहे, त्यामुळे लयच भारी वाटायला लागले. आता यांनी म्हणले तर सकाळी 9ला जाऊया, तरी पण आमचा स्वयंपाक हे आवरूच तर काजल राहुलचा पण स्वयंपाक होता. मग आम्ही काय नाश्ता करून गेलो असतो, आवरून जावं म्हणलं, पण त्यांचा स्वयंपाक करायचा होता म्हणून आज म्हटलं करूनच जावं स्वयंपाक. आणि उशीर झाला म्हणून 9ला जायचं ते. आणि त्यात सगळे भारी म्हणजे माझ्या असून आमच्या लक्ष्मी भाग्यश्री नाव आहे त्यांचं, चांगलं आहे त्या. आणि आमच्या जावा पण चांगले आहे त्या, सांगा का मंदा का गेला काय इथं ठेव तिथं ठेव करते त्या, ते भारी आहे त्या. सगळेच भारी आहे ती, तिकडे गेल्यावर अशी जीव लावते ती. लय दिवसांना गेल्यावर लय भारी वाटते त्यांना पण आणि आम्हाला. नाही तुम्हीच गेलाय, किती उशीर झालं कुठे चालू आहे. अहो चपात्या झाले द्या, तुम्हाला वेळ लागेल म्हणून थांबा. दाढी कटिंग करायला गेलता मग उशीर लागतोच की. धरा चपाती. वन्स अगेन पिल्या इज हिअर. तर काल शाबूसाठी थांबलेला, आज डबा द्यायला थांबलाय पिल्या. आणि पिल्या किती छान दिसायला लागलाय बघा. तिला दाखव रे, तिला इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ की, दाखव की काय चाललंय. डबा द्यायचा तुला होय. काय घेणार आहे, भाजी भाकरी भाजी चपाती. अरे खाऊ तुला नको जाऊ, मी बघ कणपीठ मारून आले. कसं आहे चाललंय गावाला, येतो काय किती वेळ आहे. पहिली नाही दुसरी नाही, शिकवतो का मॅडम? पहिली नाही दुसरी नाही, डायरेक्ट 10वीला आहे तिला, 10वीला. हो पिल्या शाळेला चाललाय. बर बर. तर पिल्या शाळेला चाललाय, त्यामुळे मग काजल म्हणलेली डबा दे त्याला. मग कांचनी तर त्याला रोल करून द्यायला आली. आणि सुकी भाजी काय आम्ही केली नव्हती, कारण आता काय शाळेला कोण जातच नाही, तर त्यामुळे सुकी भाजी काही केलीच नव्हती. मग आता काय द्यायचं त्याला प्रश्न पडला होता. जे बटाटा होतं ना रश्यातल्या भाजीचं, तर तेच काढून कांचननी त्याला छान असा रोल करून दिला. आणि नंतर मग मी कपडे धुवून टाकले, भांडी पण घासली आणि कपडे पण धुतले. कारण मी अगोदरच साडी नेसलेली सकाळीच, आणि कांचनने साडी नव्हती घातली, तिने गाऊन घातला होता.
त्यामुळे तिला म्हटलं तू आवर पटकन, कारण वेळ झाला ना. आता ते कपडे धुवायचे होते, म्हणजे बारकी कपडे तेवढे पिळून टाकायची होती. तर त्या म्हणजे मी पिळून टाकते, तोपर्यंत साडी घाल. आणि मी सकाळी गाऊन घातलेला आवरोस स्वयंपाक हे सगळं होस तर म्हणलं साडी खराब होती, ताईनं सकाळच घालून बसले त्या. मग आता मी साडी घालणार आहे. मग आता मी ही साडी घातली, तर कशी दिसते साडी ती सांगा. आणि हा आमच्या पप्पाने ब्लाऊज शिवलाय. जरा बाहेर जरा खाली करायला पाहिजे होती, पण असू दे आता. आणि हे मने मला चिटकवाय सांगितलेलं, ब्लाऊज शिवून देता. आता आवरलंय सगळं, गॅस हे पुसलाय मी, सगळं झाले तोपर्यंत. आणि आता जाणार आहे गावाला. तर मी तर तिला सांगतच असते दरवेळेस तू खूप छान दिसते म्हणून. आणि तरी पण तुम्ही पण तिला सांगा कशी दिसते ती, कारण तिला वाटतं की ताई माझं मन राखण्यासाठी म्हणतात छान दिसते छान दिसते. आता इथं तिचं डोकं विंचरलं होतं, म्हणजे तिनं पुढचं व्यवस्थित केलं होतं आणि मग पाठीमागे फक्त वेणी घालायची होती. तर आम्ही नेहमी असंच करतो, ती माझी वेणी घालते आणि मी तिची वेणी घालत असते. तर कांचनचे केस खूप छान आहेत आणि माझे पण खूप छान आहेत, असं बऱ्याच वेळा तुम्ही कमेंटमध्ये सांगता. आणि छानच आहे तिचे केस, मला पण खूप आवडतात, माझे पण खूप छान आहेत. पण कसं झालं ना, मध्ये मध्ये केस खूप गळायला लागले होते आमच्या दोघींचे पण. आणि खूप म्हणजे खूपच गळत होते, म्हणजे एका टाईमला जर आपण केस विंचरले ना तर पूर्ण मूठ भरून केस हातात येत होते, असं झालं होतं. मग त्यानंतर आम्ही ते प्लिक्सचं ना अँटी हेअरफॉल शॅम्पू वापरायला सुरुवात केली. तर तेव्हापासून ना खरंच खूप छान रिझल्ट आला आहे. आणि केस ना गळायचे ना लगेचच कमी झाले, म्हणजे एक 2-3 आठवडे वापरले की कमी झाले. तर खूप छान रिझल्ट आहे. मला तर खूप टेन्शन आलं होतं केसांचं, की केस खूप पातळ व्हायला लागलेत. लेंथ कमी असली तर ठीक आहे, पण पातळ खूप व्हायला लागले होते. त्यामुळे मग तो शॅम्पू आम्ही यूज करून बघितला, तर खूप छान रिझल्ट आहे. आणि आता सध्याला पण आम्ही मग तोच शॅम्पू वापरतोय. आणि हे काय प्रमोशन वगैरे नाही, तर हा आमचा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. खूप छान शॅम्पू आहे हा, आणि सध्याला तर आम्ही तोच वापरतोय. म्हणजे खूप जणींच्या रिक्वेस्ट होत्या, त्यामुळे मग मी हे सांगितलं. ओ आवराय तुमचं बी लवकर हो. मी आवरून बसले, तुमचंच आवरण झालं. कपडे घाला पटकन, चला. का उघडा दिसतोय काय? चला की आता कपडे घालून ठेव. हे असं असतंय ह्यांचं बघा. तर आता आठवडा राहिलं तरी 2-3 दिवस तर तिकडे जाणार, त्यामुळे झाडांची खूप काळजी वाटते. आणि कसं होतं, दरवेळेस झाडं छान यायला लागली ना तरच आम्ही कुठं तर जात असतो, काहीतरी काम निघत असतं, आणि येऊपर्यंत पूर्ण ती सुकून जातात, असं होते. मग म्हटलं झाडांना छान असं पाणी घालूया जास्त प्रमाणात, जेणेकरून ती 2-3 दिवस सुकणार नाही ती म्हणून. होय होय चांगला दिसतोय. कुठला घातलाय? त्या ह्याच्यावरचा टेबलवरचा घातलाय का? दिल्ली आणलेला ना. माझ्याकडे एक आहे की पर्स मधला, ते देणार होते तुम्हाला पर्स मध्ये. तेच घेतलाय हो तुम्हाला जाताना घालायला. दुसरा आहे की पर्स मध्ये? दुसरा घेतलाय की, तुम्हाला घालायचा असला घाला, नाही तर बी घालते. तर तिथे एक घोसावळ सारखं पडलेलं, कांचनला वाटलं घोसावळच पडले, आम्हाला वाटलं तिथं कुठंतरी वेल असेल. तर पुढं आल्यावर हे झाड दिसलं. तर हे झाड तुम्ही आधी बघितलंय का आणि कशाचं आहे झाड ते कमेंट करून नक्की सांगा. आणि खूप दिवसातून जाणार होती, आणि सविताची पण डिलिव्हरी झाली होती, तेव्हा आम्ही तिला बघायला गेलो होतो. नंतर मग भरपूर दिवस झाले तुझ्या बाळाला, आता 3 महिने झाले तरी आम्ही अजून गेलो नव्हतो. मग तिनं सांगितलं होतं येताना चायनीज घेऊन या म्हणून, कारण डिलिव्हरी झाल्यापासून तर तिनं चायनीजच नव्हतं खाल्लं. मग त्यासाठीच आम्ही तिला इथं चायनीज घेऊन मग जाणार होतो. तिला चायनीज खूप आवडतं. आणि खरं तर आम्ही येणार आहे ना ते कोणालाच सांगितलं नव्हतं, त्यामुळे त्यांना खूप सरप्राईज वाटलं आल्या आल्या. तरी पण तिनं ओळखलं होतं, कारण तिने व्हिडिओ कॉल केला होता गाडीवरती. मग तिला सांगितलेलं कुठेतरी बाहेर चाललं, मग ती म्हटली मला माहीत होतं तुम्ही इकडेच येणार आहे, त्यामुळे एवढी काही सरप्राईज झाली नाही. हे कुठं कुत्रं झालं नाही, नाही आलं कुत्रं, तुला घालवायला लागेल.
इकडे बघ इकडे बघ गोल्या उभा करा की तर. उभं करा की त्याला. बघ कशा नाही की लागल्या. त्यांना ते आटाव घ्यायला ना ग. डाव्या आटाव घ्यायला येते. नाही मला तिकडे तिकडे येत नाही. आणि तसं उभा करा. हो, नाही. ए, उठ. उठ, ए, उठ. तिथं हात पाठवून झोपले ती उठ. आणि नंतर आम्ही गोल्यासोबत खेळलो. तर त्याचं नाव अजून ठरवलं नाही, तरी पण आम्ही त्याला गोल्याच म्हणतोय. आणि त्याला लय भारी वाटत होतं त्याला घेतल्यावर. आणि सेल्फीसाठी आम्ही त्याला उठवायचा प्रयत्न करत होतो, पण तो उठतच नव्हता. त्यामुळे व्हिडिओज बनवला त्याच्यासोबत. आणि मग आम्ही आलो आमच्या घरी. तर हे आहे आमच्या मोठ्या जाऊबाईंचं घर. म्हणजे आमचं एकच म्हणजे असं घर आहे पूर्ण राऊंड. म्हणजे इकडं त्या राहतात, इकडं दुसऱ्या जाऊबाई राहतात, अलीकडे आम्ही राहतो. तर मग तिकडं जेवायला गेलतो. त्यांनी मासे आणले होते. मग त्यामुळे मग तिथंच मी काय मासे खात नाही, त्यामुळे मी नाटा इकडं साईडला बसलोय दोघीजण. तर या आहेत आमच्या आत्या, आमच्या सासूबाई आणि माझ्या आत्या. नंतर तिकडं जेवण वगैरे करून मग आम्ही आमच्या घरी आलो, म्हणजे माझ्या माहेरी आलो. पहिला कांचनचा माहेर, नंतर आमच्या आलोच घर लवकरच म्हणलं. म्हणजे सासर, आणि नंतर मग मम्मीचं घर. तुम्ही आणलंय म्हणताय, खोटं बोलताय. मम्मी आणलंय. तुम्ही काय मामी आल्यापासून आम्हाला फोन नाही काय नाही. मी घरीच नाही तर केव्हा फोन. तर असा झाला पूर्ण आजचा दिवस. खूप छान होता, सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या. आणि उद्याचा दिवस आहे, उद्याचं पण खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर तो देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, आणि आमचं घर पण तुम्हाला दाखवणार आहे. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद. सारखं फोन